आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगीच्या माध्यमातून आपण पाहिलेली स्पर्धा नारंगी प्रीमियर लीग पहिलं पर्व पहिलं वर्ष आणि पहिलं सीझन आपण पाहत आहेत। आज 1 मार्चचा दिवस, उद्या 2 मार्चचा दिवस आहेत, उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहेत। पण आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे कारण की टॉपचे असलेले संघ आहेत ते तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत। उद्या तर संडे आहेत, संडेमध्ये धमाल होणार, संडेमध्ये कमाल होणार आणि संडेमध्ये धुमाकूळ घालणारं क्रिकेट या मैदानावरती तुम्ही पाहणार आहात। मॅचला सुरुवात होईल। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत। स्ट्राइक एंडवरती विशाल पाटील। मारामलपाडा एक एक्स्ट्रा असेल तर पाठवा, कारण की खेळाडू तर आहेत आपल्याकडे, एक्स्ट्रा असेल तर एक्स्ट्रा पाठवून द्या। ओके, तू काय आला? त्याचं नाव विशाल आहे का? नाही, स्ट्राइकला त्याचं नाव विशाल आहे। स्ट्राइकला त्याचं नाव विशाल आहे। नाही, हा नॉन स्ट्राइकला तो आला ना, तो कोण आहे? चला मॅचला सुरुवात। ऑल सेट, ऑल रेडी, गो। 7:15 मॅचला सुरुवात। पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी तयार आहेत। पहिला बॉल हलक्या हाताने बॉलला फक्त ढकलून दिलेत। एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत। पंच परशुराम पाटील गंभीर सर दर्शवत आहेत। डिक्लेअर समोर समोर जे उभे आहेत त्यांनी बाजूला व्हा। पंच तिथून इशारा करतात, त्यामुळे धन्यवाद। 1 रन पहिला बॉलवरती। दुसरा बॉल पुण्यात हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत तैनात, बॉलला अडवलंय, फिल्डिंग चांगली केलेत। एक सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट धाबा फलकावरती 2। पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर प्रशांत नावामध्ये शांत आहेत, पण गोलंदाजी देखील चांगली करतोय शांततेने। बागपूरला गेले, मोठा फटका खेळला, चेंडू निघून गेलाय, क्षेत्ररक्षकांना भेदत सरळ सीमारेषेच्या पार, मिल्टा धावा 4, दर्जेदार खणखणीत चौकार। थँक्यू। चौकार आलाय, चौकाराने धावसंख्या धावफलकावरती वाढलाय 6। खडखडीत चौकार विशालच्या बॅटमधून। पुन्हा ड्राईव्ह करायचं होतं, मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क न होताना पाहायला मिळतोय तितका प्रॉपर नाही झाला, त्यामुळे ही धाव नाही घेतली। 4 बॉलचा खेळ संपला धावा फलकावरती 6। 2 बॉलचा खेळ बाकी। पुढील बॉल गोलंदाज रेडी विशालसाठी। फटका छान खेळलाय, परंतु तो निघून जाईल डिक्लेरेशन झोनमध्ये, तिथे 1 धाव प्राप्त होईल। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7। बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपलाय 5। शेवटचा बॉल बाकी आहेत। ऑफिशियल अंपायर देखील सांगतायत मैदानावरून लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, रन 7 निर्णायक बॉल असणार आहेत। पाहूया। बॅकफुटला गेले, हलक्या हाताने चेंडूला मात्र फक्त कट केलाय, एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत। षटक संपले पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर रन आहे धावफलकावरती 8। घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकत संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने। थँक्यू। थँक्यू डीसे। 1 ओव्हरचा खेळ संपला धावा फलकावरती आपण पाहिलं तर 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होतात कैलास। निर्णायक षटक असणार आहेत कैलास यांचं, पाहूयात। धावफलकावरती धावा आहेत 8। पहिल्या षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या उभारले। दुसऱ्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात झालाय आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार। आणखीन एक दर्जेदार कडक चौकार। थँक्यू। 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती वाढले, जाऊन पोहोचतात 1 धावा धावफलकावरती 12 धावा। कडक बेधडक बॅटिंग मैदानावरती करतायत दोन्ही विशाल आहेत। एका बाजूला विशाल पाटील आहेत, बिट्टी नावाने प्रसिद्ध, तर दुसऱ्या बाजूला आणखीन एक विशाल आहेत, चांगली बॅटिंग तेही करतायत, विशाल भोईर आहेत। ओ क्लीन बोर्ड। बॅकफुटला जाण्याच्या नादामध्ये पाहिलंच नाही कधी यष्टी उडालाय आणि सरळ चेंडू यष्टांवरती आदळत असताना विकेटचं पतन। विशाल भोईर बॅक टू दी पवेलियन, गॉन।
थँक्यू JSM बोलिंज आणि JCCB आपण आलेल्याची रिपोर्टिंग करायची आहेत. आलेत ओके. दोन्ही पण टीम आल्यात. धन्यवाद. दोन्ही संघ पोचले आहेत त्यांचा मनापासून धन्यवाद आहेत. इनिंग ब्रेकमध्ये बरोबर टॉस केला जाणार आहेत. विशेष टॉस का बॉस बनवला गेला आहे त्याच्यावरती लक्ष असणार आहेत. फटका छान खेळला आहे परंतु बॉल निघून जाईल. एक धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल मैदानावरती आलेत. समोर जी बाईक आहेत ॲक्टिवा गाडी आहे त्याची लाईट थोडंसं आपण ओके थँक्यू. धावपलकावरती आपण धाबा पाहिलं तर 13 धाबा. 13 ऑन स्कोर कार्ड. हर्षल आणि विशाली जोडी मैदानावरती आहेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करणार. धावपलकावरती धाबा एकीने वाढल्या 13. पुढचा बॉल नो बॉल. फटका तर दमदार खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय. पंचाने सांगितलंय लाईन क्रॉस केले जवळपास थोडा दूर राहिला बॉल आणि धावपलकावरती धाबा एकीने वाढत असताना धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचतायत 14. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा रेडी. बागपोटला गेले हलक्या त्यानं ड्राईव्ह केलं. सेन्सिबल क्रिकेट दाखवतात. विशालला माहीत आहेत काय खेळायचं आहे कसं खेळायचं आहे कधी कुठल्या वेळी आपल्याला आक्रमण करायचं आहे कधी सिंगल घ्यायचे आहेत परफेक्ट माहीत असतं तुम्हाला गरजेचं असतं आणि ते दाखवतात विशाल. रन 15. 4 बॉल 2 बॉल बाकी आहेत. रन तर चांगले आल्यात. आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. हर्षलच्या बॅटमधून सिंगल मात्र त्या ठिकाणी वेगाने कंप्लीट. एक धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. 5 बॉलच्या समाप्तीनंतर चालू असलेला मॅच आई भवानी मारंबलपाडा वर्सेस बारोंडा 11. दोन्हीही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही महत्त्वाचे संघ आहेत. त्याच्यामध्ये सुरू असलेली काटोकी टक्कर मैदानावरती आपण सर्वजण पाहतायत. शेवटचा बॉल दोघांसाठी विशेष. हलक्या त्यानं ड्राईव्ह केलेत. फक्त सेन्सिबल क्रिकेट कसं दाखवायचं ते सध्या मैदानावरती दाखवून देत आहेत. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावा धावफलकावरती 17. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. डीजे ऑपरेटर रेडी आहेत. ऐकूयात एक संगीत. डीजे थँक्यू. ना आता भरपूर जण शिमग्याचं गाणं लावलं तर नंतर वरती बघतात की गाणं कोणी लावलं. पण मितेश आहे डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये त्यांनी लावलं. त्याला माहीत आहे की आता शिमगाही सुरू आहे होळीचं सणही सुरू आहे त्यामुळे तेही गाणे वाजवली जात आहेत. 2 ओव्हरचा काही संपला. रन आहेत 17. 17 ऑन स्कोर कार्ड. 30 षटक मैदानावरती मार्ग होताना पाहायला मिळेल. गोलंदाज मिहीर. बघा कशा प्रकारे गोलंदाजी करतील मिहीर. 3रं हे षटक आहे. पहिला बॉल हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. सिंगल मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. एक धावा येते. एका धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. धावा 18 धावा. 18 ऑन स्कोर कार्ड आतापर्यंत लगावले गेलेत. 2.1 ओव्हर्स 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. सोडून दिलाय. लेफ्ट केलाय. पंच मात्र वलट आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. परशुराम पाटील गंभीर सर अनुभवी अंपायर्स आणि खेळाडू आहेत. ऑफ्टमच्या बाहेर पुण्यात आपण पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न हलक्यातनं फक्त सिंगल जी धाव आहे ती मात्र मैदानावरती घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे वाढ होत असताना जाऊन पोहोचत आहेत 2020. हलक्यातनं पुण्यात आपण पाहिलं तर खेळायचा प्रयत्न एक सिंगल मात्र कंप्लीट केलं. डिक्लेरेशनच्या माध्यमातून एक धाव आपल्याला येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत 21. 21 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती लगावल्यात. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. बागपूरला गेले हलक्या त्यानं पुण्याच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22-22. थेंबे थेंबे तळे साचे असं नेहमी म्हटलं जात आहे ना ते त्यासाठी म्हटलं जातं की तुम्ही कशा प्रकारे रन घेणार. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक धावाला खूप महत्त्व दिलं जात आहे. ओ फटका खेळायचा होता.
स्वीप करायचा होता पण स्वीप मध्ये गुल झाले आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये तग दिलं होत असताना विशाल पाटीलची एक मोठी विकेट आलंय. विशाल पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. थँक्यू. धपाधपलक्यावरती 22-22 ऑन स्कोर कार्ड लगावलेत. 5 बॉलचा खेळ मैदानावरती संपला. शेवटचा बॉल बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत निशिकांत. आता त्यांना चांगली बॅटिंग करायची निशिकांत यांना. पाहूयात शेवटचा बॉल बाकी. हलक्या त्यांना ड्राईव्ह केलाय. परिस्थिती जाणतात. पाहिलात मागच्या बॉलवरती विकेट आल्या त्याच्यामुळे जास्त जोखीम नाही पत्कारली. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर नंतर रन धावफलकावरती बनवलं 23. आफ्टर 3 ओव्हर 23 रन. आई भवानी मारमलपाडा टीम अगेन बारोंडा माऊली. बारोंडा 11चा संघ आहेत. त्याच्यानंतर बारोंडा माऊली असणार आहेत. त्यामुळे काही क्षणामध्ये तोही संघ आता दाखल होणार आहेत. पुढचा मॅच JSM बोलिंज आणि JCC B मध्ये होतोय त्यामुळे तिथे मजा येणार आहेत. चौथा षटक हाताळण्यासाठी ओमकार येत आहेत. 3 ओव्हर 23 रन. शेवटचं षटक मैदानावरती मार्गस्थ प्रोसेसवरती आहेत. हे चौथं षटक. पहिला बॉल हलक्या त्याने चेंडूला मात्र ड्राईव्ह केलंय. जितीन दाखवता जितीन आपलं स्वागत आहे. एका धावेने संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेले आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. आज हे संपूर्ण तुम्ही आयोजक पाहतायत त्यांची खूप सारी मेहनत आहेत. एखादी स्पर्धा आयोजित करणं म्हटलं आणि ते देखील गावाच्या थोडंसं बाहेरच्या दिशेने मग साधं सोपं काम नसतं. त्याच्यासाठी भरपूर सारे तुम्हाला प्रयत्न एफर्ट लावायचे असतात. मेहनत करायची असते आणि त्यासाठी नारंगीचे आपले सर्व यंग जनरेशनचे खेळाडू अंपायरने कौल आहेत. डिक्लरच्या माध्यमातून धावसंख्या ॲड होईल आणि जाऊन पोहोचेल 25 धावा. अंडरम क्रिकेट म्हटलं तर सातत्याने पंचांची भूमिका महत्त्वाची असते आणि तिथे परशुरामजी पाटील गंभीर सर यांचं नाव घेण्यासारखं असतं. चांगली पंचांची भूमिका त्यांची नेहमी राहिली आहेत संपूर्ण अंडरम क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा हलक्या त्यानं ड्राईव्ह केलंय. फक्त सिंगल परिस्थिती कंडिशन जाणतायत. माहीत आहेत आपण थोडंसं वरती आहोत रनच्या मामल्यामध्ये त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती वाढवत असताना जाऊन पोहोचतात 26. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल बाकी आहेत. स्ट्राईक एंडवरती हर्षल. फटका चांगला खेळलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. आज एकमेकांना जाणतायत. बारोंडा 11 संघ देखील जाणतायत. आई भवानी मारमलपाडा संघ देखील जाणतायत. भरपूर वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट खेळण्याचा अनुभव काहीसा वेगळा असतो. प्रत्येकाला माहीतही असतं. त्यामुळे रन धावफलकावरती 27 धावा. 2 बॉल बाकी आहेत. 27ला 2 विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न. रन घ्यायचा आहेत. फेकी चांगली झाल्या आहेत. रनआउटच्या माध्यमातून आता फलंदाज बाद होतील. निशिकांत बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 27. आता शेवटचा बॉल बाकी आहे या चौथ्या षटकादरम्यान. आक्रमण परंतु षटकाराच्या बाहेर. पंचांचं बोट हवेमध्ये. धावा धावफलकावरती बनवल्यात. पहिल्या डावामध्ये 27 रन ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. टॉस करण्यासाठी चला 2 कॅप्टन आपण दाखल व्हायचं. एका बाजूला JSM बोलिंज आणि JCC B. येस धन्यवाद डीजे.
JSM बोळींज संघ विरोधामध्ये JCCB दोन्ही संघाचे कर्णधार आपण या त्वरित टॉस की बॉसच्या दिशेनं जेथे मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल. चला JCCB JSM बोळींज दोन्ही संघांना विनंती करतो कर्णधार आपण त्वरित टीम मीटिंग नंतर करा. रिक्वेस्ट असेल मान्यवर टॉस की बॉसच्या दिशेने आहेत. आपल्याकडे वेळ असेल इनिंग मध्ये आपण या. निखिल येतोय का JCCB? सन्माननीय किशोरदादा किणी यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. तसेच दोन्ही संघांना एक पार्टिसिपेशन सन्मान चिन्ह एक देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. JCCB आपण टॉस का बॉसच्या दिशेने जातोय. ग्रुप बी मधील दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. एकीकडे JSM बोळींजचा संघ JCCB आणि त्यातील हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आहे, दुसरीकडे NPL असा हा कॉल द्यायचा आहे. नारंगी असा आवाज येतोय. प्रथमतः NPL येतोय, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातो. त्या अगोदर मी विनंती करतोय आपण चर्चा करणार आहोत, परंतु सन्मान देखील हा स्पर्धेच्या वतीनं एक गोड सत्कार संघाचा संपूर्णतः एक पार्टिसिपेशन संघ आणि त्यांचा देखील एक सन्मान चिन्ह देऊन एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. टीम JCCB टीम JSM बोळींज संघाला. त्यानंतर नाणेफेकीचा कॉल साहिल तुझ्या दिशेने नक्कीच येतो. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू फर्स्ट. समोरचा संघ मारंबलपाडासारखा स्पर्धा एक चांगला खेळला होता, अतिशय बहरदार खेळ राहिला होता. कशा प्रकारची रणनीती आहे? समोरची टीम चांगली आहे, आम्ही त्यांना कमी कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा येतोय त्याच प्रश्नावर. आज जणू काही मंदिरात आलोय की काय टॉस करायला, अशा प्रकारचं नक्कीच फील असेल. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? ज्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय, काय म्हणशील या आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे आणि गॅप्स पण मोठे आहेत, तर खेळायला मजा येईल. खूप चांगलं गेलं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुझ्या दिशेने. तो नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन असता? आम्हाला फिल्डिंग करायचं होतं. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची आहे, कशा प्रकारची रणनीती असेल? समोरचा संघ एक यंगस्टर मोठमोठे खेळाडू आपण सातत्यानं पाहतोय, JCCBचा संघ आहे, काय म्हणशील? काय नाही, संघ चालू आहे, चांगला आहे. आम्ही आमचा एफर्ट्स देऊ, जेवढे जास्त रन करता येईल तेवढे आम्ही करू. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. आयोजनमध्ये तर खूप चांगलं केलेलं आहे. ग्राउंड वगैरे पण चांगला आहे आणि आम्ही आमचा बेस्ट देऊ. खूप शुभेच्छा असतील प्रतीक आपल्याला देखील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय, प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय टीम JCCB संघ आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेला आपल्याला पाहायला मिळतो. मायक्रोफोनवर सोबतीनं धनंजय पाटील जोडले जातील. थँक्यू. मृदुलजी अंबाड यांचा आवाज ऐकतात आणि बारुंडा संघाला आता त्या मॅचच्या दिशेने जायचं आहे, आव्हानाच्या दिशेने जायचं आहे. पंचाने पुन्हा एकदा सांगितलं की डिक्लेअरच्या माध्यमातून एक धाव इथे कंप्लीट. एका धावेने धावा फलकावरती 4. 5 बॉलचा खेळ संपलाय, 4 धावा फलकावरती लगावल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. जतीनचा बॉल, शेवटचा बॉल, त्याला ड्राईव्ह केलं आणि पहिल्या षटकात अखेरीस धावा फलकावरती लगावल्यात 5. पहिल्या षटकामध्ये काही हालचाली आपण होताना पाहिल्या, जसा विशाल पाटील यांचा थ्रो आपण पाहिला होता जिथे विकेट आली होती रनआउटच्या माध्यमातून आणि त्या विकेटनं मैदानावरती थोडा माहोल जो आहे ना, तो माहोल आईबाबांनी मारंबलपाडा संघाकडे आलेला आहे. पण ही मॅच जिंकायची असेल तर बारुंडा 11ला जसं सुरुवातीला आपण म्हणतात की तुमच्याकडे सर्व काय असतं गरजेचं आहे, शांत संयमी, शेवटी तुम्हाला आक्रमणही व्हायचं असतं. आता मैदानावरती शेवटच्या सत्रामध्ये ते आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार की
मधल्या कालावधीमध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये आक्रमण होणार त्याची चर्चा असणार आहेत. जशी बॅटिंग सुरुवातीला मारंबलपाडाने केली तशी बॅटिंग आता बारोंडा 11 संघाला करायची आहे. ती केली तर हा मॅच तुम्ही जिंकू शकताय. प्रयत्न तर होणार आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा फलकावरती 5. आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. धावचीची संधी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहेत. प्रवीण पाटील बाली त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज दिवसभर अगदी जांभूलपाड्याच्या मैदानावरती क्रिकेट खेळून आल्यात पण थकवा दिसत नाहीत. कारण की तुम्ही ज्यावेळी मैदानावरती उतरता ना त्यावेळी तुमचा तो थकवा ऑटोमॅटिकली गायब होत असतो. आणि प्रत्येक खेळाडू आज खऱ्या अर्थानं मात्र जास्तीत जास्त बिझी राहतोय. त्यांना माहीत असतं की फिटनेस लेवल क्रिकेटमध्ये तुमची खूप महत्त्वाची असते. ती खूप मायने ठेवत आहेत. अभेमध्ये खेळण्याचा प्रयत्न थोडासा चेंडू पुढे पडलाय. तिथे मात्र एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोचतायत 6. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 6 धावा. 6. बॅकफुटला गेले. खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डिंग करेपर्यंत रन मात्र मैदानावरती कंप्लीट केली जाईल. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात. एकूण धावा धावफलकावरती 7. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलेलं 28 धावेचं टार्गेट. हलक्यात पुन्हा एकदा कट केलंय. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर एक सिंगलच्या माध्यमातून जात असताना धावसंख्या धावफलकावरती 8 रन ऑन स्कोर कार्ड. प्रयत्न सुरू आहे. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 2 बॉल बाकी आहेत. 20 धावेची अजूनही गरज आहे. 14 बॉलमध्ये 20. मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु काय फिल्डिंग. वॉड ऑफ फील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अशाच प्रकारच्या फिल्डिंगची रचना तुम्हाला मैदानावरती दाखवायची आहेत. प्रत्येक बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ढकलायचा आहे. धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर जाऊन पोहोचतात 9 धावा. करायच्या 27. पुढे त्या बॅकफुटला गेले. धावचीची संधी फेकी झालंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता पण डायरेक्टही नाही झाला आणि तिथे रनआउटही नाही झालं. 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 10 करायच्यात. 12 बॉलमध्ये आता रन बरोबर 18. 12 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. एक ब्रेक घेऊया. जवळ संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. डीजे थँक्यू. जाऊया मैदानाच्या दिशेने. डीजे थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 10. 12 बॉलचं खेळ आहेत. 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 18. मजा येणाऱ्या मॅचमध्ये हे षटक खूप महत्वाचं आहे. विशाल भोईर आल्यात. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. रेफर थर्ड अंपायर आता बिझी होणार आहेत. 3ऱ्या पंचांकडे मागणी केली आहेत. आता या मॅच मध्ये थर्ड अंपायर बिझी. पहा थर्ड अंपायर बिझी आहेत. भरपूर बिझी आहेत. निर्णय क्रुशल आहेत. त्यामुळे तिथे चर्चा केली जात आहेत. काय बॅटर पोहोचले आहेत. क्रीजमध्ये आल्यात नाही आलेत. बॅट ज्यावेळी क्रीजमध्ये स्लाइस आहे त्यावेळी बॉल लागलाय तो बरोबर कलेक्ट केलाय का. कलेक्शन चांगलं केलंय का याही गोष्टी पाहिल्या जातात. चला थर्ड अंपायर बिझी आहेत. रेफर केलं त्यामुळे 3रे पंच आता जवळून पाहत आहेत. DBN लाईव्ह सध्या चेक केले जात आहेत. क्लिअरिटी सर्व काही गोष्टी तुम्हाला DBN लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. स्वतः धनंजय मांगेला त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सध्या ऑन स्क्रीन मात्र दाखवतात आपल्या 3ऱ्या पंचांना.
तिसरे पंच आमच्यापर्यंत डिसिजन कळवतील. त्यानंतर ऑन फील्ड अंपायरला मात्र ते दर्शवलं जाणार आहेत. क्रुशल मोमेंट आहेत. बॅटर आलाय त्यावेळी त्याची बॅट स्लाइस झालाय होताना तो बरोबर बॉल कलेक्शन केलाय तो हातामध्ये आहे. त्याच्यावेळी ती बॅट जवळपास त्या रेषेवरती पोहोचलंय नाही पोहोचली आता त्याची चर्चा होत आहेत. आता काही जण माझ्याकडे बघतात पण ऑन फील्ड अंपायर तिथे थर्ड अंपायरकडे डिसिजन आहेत त्यामुळे चेक पाठीमागे केलं जाते. नारंगी संघाचे एक दर्जेदार खेळाडू गौतम पाटील यांचं आगमन होतात. गौतम पाटील आपलं स्वागत आहे. आणि थर्ड अंपायर डिसिजन आलाय OUT आउट. फलंदाज थोडं दूर राहिलेत त्यामुळे आउट घोषित केलंय. विकेट आलाय. बॅक टू दी पॅव्हिलियन. अकरा बॉलचा खेळ 18 धावेची गरज. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज रेडी आहेत. विशाल भोईर समोर बॅट्समॅन रेडी आहेत. ओमकार एका बाजूला. ओ धावचीची संधी पुन्हा एकदा मैदानावरती सुरू तरी काय आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट गमावलंय. बॅक टू दी पॅव्हिलियन. गॉन. दोन बॉलचा खेळ संपला. धावा फलकावरती 10 धावा. करायच्या रन मैदानावरती 28 धावेचा पाठलाग. 18 धावेच्या जुनी गरज आहेत. 10 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. येणारे 10 बॉलमध्ये रन करायचे 18. असं नाही की मॅच संपलेला आहे. मॅच अजूनही मैदानावरती ऑन आहेत. फक्त प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. प्रयत्न प्रामाणिकपणे करा. सर्व काही होऊ शकतं. मोठ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीत. एकदा मात्र कंप्लीट डिक्लरेशन झोनमध्ये मात्र चेंडू निघून जाईल. येणारे 9 चेंडू अजूनही मैदानावरती शेष आहेत. 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायच्या 17. हा सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 17 धावेचं लक्ष. गोलंदाज रेडी आहेत. स्ट्रायकरवरती बॅट्समॅन देखील रेडी आहेत. 9-17. फुल टच बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक जतीन होते आणि जतीनच्या हातामधून बॉल जाणं थोडं अशक्य आहे. 8 बॉलमध्ये आता करायचे रन 17. देताना तर बॅटिंग तर करावी लागेल. 8 बॉलमध्ये 17 धावेची गरज आहे. पुन्हा फटका खेळायचा प्रयत्न. धावचीची संधी. रनआउट. मैदानावरती बॅटर मैदानाच्या बाहेर जातील. या मॅचचं समीकरण पुन्हा एकदा चेंज झालंय. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 17 रन. थँक्यू. ना सातत्याने डिझेल आम्ही वेळ देऊ कारण की मैदानावरती मॅच ऑन आहेत. फटका चांगला खेळलाय. दर्जेदार खेळलाय. बॉल गॅप मधून सरळ फरार झालाय. बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील रन 4. या चौकारानं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय. ऑन स्कोर कार्ड वरती 15 धावा. येणारे चेंडू मैदानावरती आहे 6 आणि 6 मध्ये रन करायचे आहेत 13. जाऊयात मैदानाच्या दिशेने आपण पुन्हा एकदा. 6 बॉलचा खेळ 13 धावेची गरज. एकविरा क्रिकेट क्लब नारंगीच्या माध्यमातून आयोजित असलेली स्पर्धा नारंगी प्रीमियर लीग 2025चं पहिलं वर्ष, पहिलं पर्व आणि पहिलं सीझन. आजचा दिवस जर पाहिला तर 1 मार्च, उद्या 2 मार्च या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आणि तिथे देखील मात्र आपण पाहिलं तर मॅचेस रंगताना पाहायला मिळणार आहेत. परंतु आजही मॅच रंगलेले आहेत. शेवटचे 6 बॉल आहेत. 13 धावेची गरज आहेत. अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आहेत. तिथे तुम्हाला बाउंड्री पार करायची आहेत. काहीतरी कानमंत्र देण्याचा सध्या प्रयत्न बाहेरून केला जातोय. काहीतरी गोष्टी आपल्या डगआउटमधून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. चर्चा झालेली आहेत. मीटिंग झालेली आहेत. शॉर्ट टर्ममध्ये दोघांची मीटिंग झाली आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमची आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमची. कानमंत्र तिथेही दिला गेला आहेत, इथेही दिला गेला आहेत. आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत पंकज. शेवटचे 6 बॉल या मॅचला जिंकण्यासाठी रन करायचे आहेत 13 मेरावाला खेळले. पहिला बॉल
पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होईल का, नाही होणार असंच दिसतंय. आणि यस, डेफिनेटली फलंदाज रनआउटच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर, गॉन, विकेट डाऊन. थँक्यू. 5 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. आणि 5 जे विकेट आलेत ना, जवळपास 4 विकेट आलेत, 5 विकेट आलेत ते रनआउटच्या माध्यमातून आलेत. 5ही गडी बाद रनआउटच्या माध्यमातून बाद झालेले आहेत, तेही विशेष आहे. थँक्यू दादा. 13 धावेची गरज, 5 बॉलचा खेळ. धाव घेण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होत असताना आता बॅटर मैदानाच्या बाहेर जात आहेत. तर यस, डेफिनेटली जात आहेत. आणि तिथे विकेट आलाय रनआउटच्या माध्यमातून, 6वा विकेट गॉन. नाही, आणि धनंजय 6 गडी पहिल्यांदा या हंगामामध्ये झाल्यात लगातार, या अगोदर असं झालं नाहीये. आणि आई भवानी मारपडा धावांचा बचाव करतोय, ही सर्व जमेची बाजू आहे. 6 विकेट गेल्या ते देखील रनआउटच्या माध्यमातून. मला तरी वाटतं की अंडरआर्मच्या जवळपास आतापर्यंतच्या सीझनमध्ये हे पहिल्यांदा घडलंय. असंही असू शकतंय की 6 रनआउट झाल्यात, 6 खेळाडू रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत. त्याचं एक कारण आहे, प्रत्येकाला संधी देण्याचा प्रयत्न केला, पण त्या संधीचा कोणीच फायदा घेतला नाही. त्यांना वाटलं की येणारा नवीन बॅटर बॅटिंग करू शकतोय, पण तिथे तसं नाही घडलं. मग त्यांना दुसऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न केला, तिथेही तसं घडलं, तिथेही रनआउट आलेत. आता येता श्रेणी काय होईल माहिती का, जवळपास तुमचा पूर्ण संघच मैदानावरती येणार आहेत. 2 बॉलचा खेळ संपला, धावा धपलक्यावरती 16, करायच्यात अजूनही 12, येणारे बॉल आहेत 4. फटका चांगला खेळलाय, समोर खेळलाय, पण आता नाही धावणार. माहीत आहेत की 6 गडी बाद आपले रनआउट झालेत. मग आता धावायचं नाही, थांबायचं गड्या, थांबायचं आहे. 3-12ची मॅच आहे, 3 चौकार मारायचे आहेत. फटका दर्जेदार खेळलाय, पण आई भवानी मारमलपाडा संघ म्हटलं ना, जतीन अगद्या भिंतीसारखा तो उभा आहे आणि तो मात्र बॉल सोडत नाहीत. महत्वाचा राहिला 2 मध्ये 12. आक्रमक फटका, विशाल पाटील बिट्टी यांच्या हातामधून चेंडू जाणं देखील थोडं शक्य आहे. शेवटचा बॉल, आता रन करायच्यात 12. शेवटचा बॉल, 12 धावेची गरज. आक्रमक फटका खेळलाय आणि जवळपास हा सामना तो आहे, तो सामना मैदानावरती जिंकलाय. 11 धावेच्या आसपास हा सामना जिंकलाय टीम आई भवानी मारमलपाडा संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम आई भवानी मारमलपाडा आणि हार्डलक टीम बारोंडा 11. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहेत. नेक्स्ट मॅच होईल JCCB आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल संघ मैदानावरती खेळणार आहे तो टीम JSM बोलिन्स. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच थँक्यू. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे त्या खेळाडू